पिझ्झाच्या डिलिव्हरी वाढल्या म्हणजे युद्धाचे चान्सेस वाढणार. सोशल मीडियावर याची चर्चा सुरू आहे. पण इन रियालिटी ही एक थिअरी आहे. जेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये कोल्ड वॉर सुरू होतं तेव्हा सोव्हिएतच्या हेरांना एक पॅटर्न दिसला. जगात कुठेही युद्धासारख्या घटनेत अमेरिका डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट इन्व्हॉल्व असते तेव्हा त्याच्या आदल्या रात्री पेंटागॉनमधल्या US हेडक्वार्टर्समध्ये पिझ्झा डिलिव्हरीच्या ऑर्डर्स वाढतात. 25 ऑक्टोबर 1983 मध्ये अमेरिकेने ग्रेनाडावर हल्ला केला. त्याच्या आदल्याच रात्री US हेडक्वार्टर्समध्ये दुप्पटीने पिझ्झा डिलिव्हरीच्या ऑर्डर्स आल्या होत्या. सेम पॅटर्न जेव्हा 1 ऑगस्ट 1990 मध्ये इराकने कुवेतवर अटॅक केला त्याच रात्री US हेडक्वार्टर्समध्ये डॉमिनोज पिझ्झाच्या डिलिव्हरीज नेहमीपेक्षा जास्त झाल्याचं सांगण्यात आलं. पण हा पिझ्झा इंडेक्स आत्ताच का चर्चेत आला? तर काही दिवसांपूर्वी ट्विटरवर पेंटागॉन पिझ्झा रिपोर्ट या अकाउंटवर पेंटागॉनमधले पिझ्झा सोर्स नेहमीपेक्षा जास्त बिझी असल्याचं सांगितलं गेलं आणि त्यानंतर इराण इस्रायलचं युद्ध पेटलं. आता चर्चेत आल्यानंतर ही थिअरी काहींना वाटते खरी तर काहींना योगायोग. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बोल व्हिडिओला फॉलो करा.